तुम्ही जर समजा ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या जमिनीतलं वाढवलं तर तुमचा खर्च तुम्हाला 100 बोंड लागतील, तुमच्या पिकाला 100 बोंड लागतील, त्याला खर्च येईल फक्त 5 ते 6 हजार। याची मी 100% गॅरंटी घेतो, कारण मी याचा अनुभव घेतलेला आहे। आणि ही व्हरायटी तुमच्या आमच्यातल्या एका शेतकऱ्याने बनवलेली आहे। म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होतं की व्हरायटी बनवण्यासाठी कुठल्या सायंटिस्टची आवश्यकता नसते, तुम्ही सुद्धा व्हरायटी बनवू शकता। ती कशी बनवायची, काय बनवायची, ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीसाठी म्हणजे अशा ही जी व्हरायटी आहे या बाबतीत म्हणजे उत्पादन देण्याच्या बाबतीत ही भरपूर म्हणजे उत्पादन देणारी व्हरायटी आहे। परंतु अशा भरपूर उत्पादन देणाऱ्या बऱ्याच साऱ्या व्हरायट्या बाजारात आहे, परंतु व्हरायटीत कितीही दम असला तरी शेतकऱ्यात तेवढी ताकद असली पाहिजे तिला पिकवण्याची। आणि ते आपल्याला अशोक भाऊ दमकोंडावार यांनी दाखवून दिलं की फक्त व्हरायटीच नाही तर शेतकऱ्यातही तेवढी ताकद असली पाहिजे तिला पिकवण्याची, तिचं उत्पादन वाढवून दाखवण्याची। तर माझ्या मते आज अशी वेळ आलेली आहे की आपण जे शेत पिकवतो ह्यासाठी इथे जमलेल्या शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी चना पिकाच्या बाबतीत अशोक भाऊ यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे। आता विषय असा आहे की मार्गदर्शनावर निघाल म्हणून सांगतो सर। विषय असा आहे, माझा परिचय तुम्हाला कुणालाच नाही आहे, त्यामुळे पहिले माझा परिचय करून देतो। माझं नाव सचिन नानासाहेब इंगोले आहे, मी यवतमाळ जिल्हा दारव्हा तालुक्यातला रहिवासी आहे। माझं युट्यूब चॅनल आहे सर, 2,80,000 एवढे शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलेलं चॅनल आहे महाराष्ट्रामधून, महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटका आणि तेलंगणातले जे मराठी भाषिक शेतकरी आहे यांनी सुद्धा माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मी उत्पादन वाढवून दिलेलं आहे। आता कशा पद्धतीनं, तर एक हलकीशी एक उदाहरण देऊन सांगतो की कशा पद्धतीने मी शेतकऱ्यांचं उदाहरण वाढवलं सर। तूर पिकाची शेंडे खुरणी ही जी एक पद्धत आहे ही पहिल्यापासून अस्तित्वात आहे, पूर्वीपासून अस्तित्वात आहे, परंतु त्या तूर शेंडे खुरणीला चालना दिली 2018 पासून। म्हणजे मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, सर म्हणे आम्हाला तूर शेंडे म्हणजे उत्पादन वाढून पाहिजे, तुमचं चॅनल आहे तुम्ही माहिती देता, मला ठीक आहे मी देतो। मग मी त्यांना तूर शेंडे खुरणी हा एक नवीन प्रयोग सांगितला, त्यांना माहितच नव्हतं। बऱ्याच शेतकऱ्यांना गेल्या 3-4 वर्षापर्यंत माहित नव्हतं की तूर शेंडे खुरणी केल्याने उत्पादन होते आणि किती टक्के उत्पादन होते हे शेतकऱ्यांना माहित नव्हतं। तर मग ते शेतकरी माझ्यावाले साहेब म्हणे तूर शेंडे खुरणी योग्य आहे, परंतु मजुराच्या साह्याने तूर शेंडे खुरणी हे थोडं बजेटमध्ये बसत नाही म्हणे, खर्च खूप होत आहे म्हणे। मग मी विचार केला आता आपण यावर काय करू शकतो, तर मी एक तूर शेंडे खुरणी मशीन विकसित केली सर। बाजारात जी लाल काळ्या रंगाची जी मशीन मिळते ती मी स्वतः विकसित केलेली आहे मशीन, आणि ती शेतकऱ्यांसाठी विकसित केली। त्यामुळं परत एक उदाहरण सांगतो, वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यात एक शेतकरी आहे, काय नाव त्यांचं, लक्ष्मीनारायण डागा असे एक शेतकरी आहेत, वयस्कर शेतकरी आहे, 40-50 एकर शेती आहे त्यांच्याजवळ। त्यांनी सुरुवातीला माझी एक मशीन घेतली, पहिल्या वर्षी सर म्हणजे दरवर्षी ते 8 क्विंटल उत्पादन घेत होते। पहिल्याच वर्षी त्यांनी माझ्या पद्धतीने मी सांगितलं 3 स्टेपला खुरणी करायची, का करायची, कधी करायची, केल्यानंतर काय उपाययोजना करायची, ह्या सगळ्या बाबी मी त्यांना डिटेल समजावून सांगितल्या। त्यांनी त्या बाबी सगळ्या राबवल्या सर। त्यांना तुम्हाला विश्वास बसणार नाही, 16 ते 17 क्विंटल उत्पादन आलं पहिल्याच वर्षी, म्हणजे जवळपास दुप्पट त्यांची उत्पादनात वाढ झाली। आणि 40 एकर शेती असल्यामुळे मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या वर्षी माझ्याजवळ तब्बल 10 मशीन विकत घेतल्या, कारण एवढी मोठी जमीन एका मजुराने शक्य होत नाही, म्हणून त्यांनी 10 मशीन घेतल्या, 4 ते 5 मशीन त्यांनी ठेवल्या आणि 4-5 मशीन त्यांनी त्यांच्या मित्रांना फ्रीमध्ये गिफ्ट दिलं की या मशीनमुळे उत्पादन वाढते। तर अशा पद्धतीचं जे पॅटर्न आहे उत्पादन वाढीचा ते मी राबवत गेलो आणि शेतकऱ्यांना फ्रीमध्ये सर, सगळ्यात महत्वाचं फ्रीमध्ये म्हणजे कुठलीही कॉस्ट न घेता मी त्यांना उत्पादन वाढीसाठी अशोक भाऊंनी सुद्धा एक मशीन घेतली आणि त्यांचा सुद्धा अनुभव आहे, त्यांचा सुद्धा 2 मशीन घेतलेल्या आणि त्यांचं सुद्धा तुरीचं उत्पादन वाढलेलं आहे त्या मशीनमुळे। तर मशीनचा विषय बाजूला, तर उत्पादन वाढीसाठी आपण काय करू शकतो, मी जास्त वेळ घेत नाही, हार्डली 5 मिनिटात मी माझं बोलणं संपवतो, कारण आपण सर्वजण जमलो आहोत, डग साहेबांचं भाषण ऐकणं आहे, त्यानंतर भूक सुद्धा सर्वांना लागलेली आहे। तर पहा, उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण हा खूपच महत्वाचा मुद्दा मला वाटते। त्याचं कारण असं, एक उदाहरण समजावून सांगू, समजा तुमची तब्येत बिघडली, तुम्ही कुठे जाता, डॉक्टर जवळ, डॉक्टर गोळ्या देते, औषध देते, परंतु 4 दिवसात तुम्हाला बरं नाही वाटलं, तुम्ही परत डॉक्टर जवळ जाता, डॉक्टर काय करते, परत 4 दिवसाचा डोस तुम्हाला देते, एकदा तुम्ही हे ट्राय करून पहा, परंतु 3 दिवस परतही तुम्हाला बरं नाही वाटलं, तुम्ही ज्यावेळेस डॉक्टर जवळ जाता तर डॉक्टर मग त्यावेळेस काय म्हणते, आता काय करायला लागतं, म्हणजे रक्त चेक करावं लागते, काय करावं लागते, रक्त चेक करावं लागते। त्याचं कारण असं की त्या डॉक्टरला तुमच्या रक्तात कोणती गोष्ट जास्त झाली, कोणती गोष्ट कमी झाली
हे समजल्याशिवाय ते नवीन पुढचं काय औषध तुम्हाला द्यायचं हे डॉक्टर सांगू शकत नाही. त्यामुळं तसंच आपल्या जमिनीचं जे आहे माती परीक्षण करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल साहेब तुम्ही सांगता आम्ही उत्पादन वाढल, आम्ही म्हणाल दरवर्षी आम्ही सांगता त्यापेक्षा 2 पटी जास्त टाकतो, सांगता त्यापेक्षा 2 फवारण्या जास्त करतो, तरीही उत्पादन पाहिजे तसं होत नाही. याचं कारण काय? कारण तेच झालेलं आहे, जसं आपलं रक्त चेक केल्याशिवाय आपण सांगू शकत नाही कुठलं औषध आपल्याला लागू पडेल, तसंच जमिनीचं माती परीक्षण केल्याशिवाय आपल्याला माहित पडणार नाही की आपल्या जमिनीत कोणती गोष्ट कमी आहे किंवा कोणती गोष्ट जास्त आहे. म्हणजे आपण जे एखादा आता संपूर्ण महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये मुक्त स्वरूपात पोटॅश म्हणजे पालाश ज्याला आपण म्हणतो, पोटॅश जे आपण टाकतो, पोटॅश हे मुक्त स्वरूपात आहे, तरीही आपण वरून एक पोतं पोटॅश आपल्या जमिनीत टाकतो, त्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे एकरी 900 रुपये ते 1000 रुपयापर्यंत पोटॅशचे भाव आहे. तेवढा खर्च आपण प्रति एकर जास्त करत आहोत. तर ह्या अशा बारीक सारीक बाबी माती परीक्षणाने क्लिअर होईल. आता माती परीक्षणात कोणकोणत्या गोष्टी क्लिअर होतात? माती परीक्षण जर तुम्ही कराल तर तुम्हाला जमिनीचा पीएच माहित पडते, पीएच म्हणजे सामून, क्षारता माहित पडते, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी माहित पडते, ऑर्गॅनिक कार्बन माहित पडते म्हणजे सेंद्रिय कर्ब, सोबत तुमच्या जमिनीत नत्रस पूरक पालाश किती आहे हे सुद्धा माहित पडते, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे पिकांना आवश्यक आहे हे सुद्धा माती परीक्षणावरून माहित पडते. आता ह्या सगळ्या मुद्द्यावर जर मी बोललो बारकाईनं तर कदाचित आजचा दिवसही कमी पडेल सर, बरोबर ना? तर मी सगळ्या मुद्द्यावर बोलत नाही, मी फक्त एकच मुद्दा ह्यातला भरतो आणि त्याच्यावर विषय घेतो. कारण मला वाटतं या एनपीके आणि या बाकी सूक्ष्म अन्नद्रव्यापेक्षा ऑर्गॅनिक कार्बन ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी समस्या बनलेली आहे. ऑर्गॅनिक कार्बन जोपर्यंत आपल्या जमिनीतलं वाढत नाही तोपर्यंत आपण कितीही खतं टाकले, किती काही फवारण्या केल्या तरी उत्पादन आपलं वाढणं शक्य नाही. आणि तुमची जी जमीन आहे या भागातली, आमच्या यवतमाळ जिल्ह्यात 8 ते 9 क्विंटल जर चणा आला तर आम्हाला वाटते भरपूर पिकलं. तुमच्या इकडे 12-13 क्विंटल सहज येत असेल असं मला वाटतं. कारण तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जास्त आहे. कारण तुम्हाला हे जे खोरं लाभलेलं आहे, हजारो वर्षापूर्वी हे जे खोरं बनलेलं आहे सुपीक मातीचं, 25 फूट खोल काळी माती आहे, ह्यामुळे तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन थोड्या प्रमाणात वाढलेला आहे, म्हणून तुम्हाला याचा फायदा होत आहे. तर ऑर्गॅनिक कार्बनमुळे होतं काय? शेवटचे 5 मिनिटं. ऑर्गॅनिक कार्बन हा असा विषय आहे, ज्यावेळेस तुमच्या आता संपूर्ण महाराष्ट्राचा एक ओव्हरऑल आकडा सांगून देतो की ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण किती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे 0.35 ते 0.45% फक्त. आणि तज्ञांचं म्हणणं आहे हा जर आकडा 1% जर गेला, 0.45 करून 1% जर गेला तर तुमचा खताचा जो खर्च आहे तो 75% कमी होईल. आलं लक्षात? म्हणजे एक उदाहरणावरून समजावून सांगतो. आता काही शेतकरी तर कापूस घेत असतील, कारण या भागात कापूस बंद झाला, तरी सुद्धा तुम्हाला कापसाबद्दल माहिती आहे, कारण सगळे जुनेच लोक बसलेले आहे, कापूस सगळ्यांनी घेतलेला आहे. समजा तुमच्याकडे कापसाला बोंडीला काय म्हणतात? दोडी, बोंडच म्हणतात ना. समजा तुमच्या एका एकरात जमिनीला 10,000 रुपये खर्च येत असेल फवारणी आणि औषधाचा, आणि तुमच्या जमिनीला तुमच्या पिकाला 100 बोंड लागत असतील. आलं लक्षात? 100 बोंड तुमच्या पिकाला लागत असतील तर तुम्ही जर समजा ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या जमिनीतलं वाढवलं तर तुमचा खर्च, तुम्हाला 100 बोंड लागतील, तुमच्या पिकाला 100 बोंड लागतील, त्याला खर्च येईल फक्त 5 ते 6,000. याची मी 100% गॅरंटी घेतो, कारण मी याचा अनुभव घेतलेला आहे. फक्त 5 ते 6,000 रुपये खर्च येईल, म्हणजे तुमचा जवळपास 4 ते 5,000 रुपये एवढा खर्च तुमचा प्रति एकर मागे कमी होईल. म्हणजे ज्या शेतकऱ्याजवळ 10 एकर जमीन आहे त्याचे 50,000 रुपये कमीत कमी वाचू शकते. आता तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही सगळं सांगितलं, पण ऑर्गॅनिक कार्बन वाढायचं कसं? ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी भरपूर साऱ्या बाबी आहेत ज्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन आपण वाढवू शकतो. त्यातली पहिली महत्वाची बाब सांगतो. जर तुमच्या इथं कुठं कत्तलखाना असेल, कत्तलखाना असतेच, एक तर बकऱ्यांचा वगैरे इथं आदिलाबादला असेल बहुतेक, किंवा मग जनावरांचा सुद्धा कत्तलखाना असतो, तिथलं जे रक्त वाहून जातं त्या रक्त, मग ते काय करतात, त्यांना रक्ताचं काही काम नाही, ते जमिनीत वाहून जाऊ देतात. तिथली माती आणून जर तुम्ही जमिनीत टाकली, तुमच्या जमिनीचं सूक्ष्म अन्नद्रव्य तर वाढतेच, सोबत ऑर्गॅनिक कार्बन वाढते. किंवा त्यांना त्या हाडाचं काही काम नसतं, ते जर कुठं स्वस्तात मिळत असेल तर हाडाचा चुरा, ढोरांच्या हाडाचा चुरा हा सुद्धा तुमच्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा ठरतो. त्यानंतर मग साहेब म्हणा हे आम्हाला भेटत नाही, तुम्ही काहीतरी सोपं सांगा, वेगळं सांगा. समजा बरेच शेतकरी सोयाबीन घेतात, तूर घेतात आणि चना घेतात, तर ज्यांचं कुटार शिल्लक राहते आणि ते मग त्याला डब्बीची काळी लावून जाळून टाकते, शक्यतो जाळू नका. त्याला जर तुम्ही तुमच्या शेतात टायपिंग करून फेकून जर दिलं, त्यानंतर जर तिथे वाई केली तर ते जमिनीत कुजतं आणि त्याच्यापासून अन्नद्रव्य प्लस ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यास मदत होते. काही शेतकरी म्हणतील सर आमच्या इथे तर मग जनावर आहे, कुटार आम्हाला लागते, दुसरा काही पर्याय सांगा. दुसरा पर्याय सांगतो. गांडूळ खत जर तुमच्या कुठं आजूबाजूला मिळत असेल
तर गांडूळ खत महाग असल्यामुळे तुम्ही शेतात टाकू शकत नाही, परंतु प्रति झाडाला मुठभर एवढं शेणखत तुम्ही आणून टाकू शकता. हे जर शक्य नसेल, हे जर महाग होत असेल, आजूबाजूला कुठे गांडूळ खताचा प्लांट नाही आहे, तर तुम्ही टाकू शकता शेणखत तुमच्या घरी उगवणार, म्हणजे घरी जे जनावरांपासून निघतं ते शेणखत टाकू शकता. काही म्हणतील सर मग शेणखत खूप महाग आहे. तुमच्या बाजूला बंधारा आहे मोठा, इथं कदाचित गाळ उपसले जात असतील कधीतरी 2 वर्षातून 3 वर्षातून, त्याचा गाळ तुम्ही आणून टाकू शकता. ते 1 ते 2 वर्षापर्यंत काम करतं. मग तुम्हाला 3 वर्षापर्यंत हे 5-6 वर्षातून एकदाच उपसले जाते. याच्यापेक्षा वेगळा पर्याय सांगा, याच्यापेक्षा वेगळा पर्याय सांगतो आणखी. म्हणजे पहा किती सारे पर्याय आपल्याला निसर्गाने देऊन ठेवले आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी. सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय सांगतो. आपली जी जमीन आहे, ह्या जमिनीत आता इथून पुढे तुम्ही बहुतेक माझ्या मते पिकं घेत नाही, आणि पाणी भरपूर आहे. सरांनी जसं सांगितलं की पाणी आहे पण आपण उपयोग घेत नाही आहोत. 100% पाणी आहे, आपण त्याचा 1% उपयोग घेत नाही, परंतु त्याचा उपयोग घेण्याची संधी मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही काय करा, बाजारातून बोरू, ढेंचा, ताग, गवार, उडीद किंवा शावरी अशा प्रकारच्या वनस्पती बाजारातून विकत घेऊन या. नसल मिळत बियाणं विकत आणा, बियाणं जमिनीत पेरून द्या. 1000 रुपयाच्या वर एकरी खर्च येत नाही पेरण्याचा. पेरून द्या, 45 दिवसाच्या आत त्याला फुलं येतात, दिवसामध्ये फुलं येतात, आणि त्याला फक्त 2 पाणी द्यावे लागतं. तुमची जमीन एवढी भारी आहे, मला तर वाटतं अशा जमिनीमध्ये फक्त एकच पाणी पुरेसा. फुलावर आल्यानंतर त्याच्यावर रोटावेटर मारा आणि त्याला जमिनीत गाडून द्या. ते हार्डली अशा एवढ्या सुपीक जमिनीत ते हार्डली 25 दिवसात कुजतं आणि त्याची भुसभुशीत माती तयार होते आणि ते पूर्ण ऑर्गॅनिक कार्बन असते. आणि ते जर तुम्ही तयार झालं तुमच्या जमिनीत, तुम्हाला ह्युमिक ऍसिड जे तुम्ही जमिनीतून बॅग मधून देता किंवा फवारणी मधून देता, तो तुमचा खर्च निश्चित कमी होतो ह्युमिक ऍसिड देण्याचा. ठीक आहे. त्यानंतर मग आता अशा प्रकारे करू शकता. आता तुम्ही मुख्य हे जे तुमचं जमीन आहे, मुख्य जमिनीत तुम्ही हे पिकं वापरू शकत नाही, तर तुम्ही सुबाबू, गिरीपुष्प किंवा शावरी हे पीक धुऱ्यानं बांधानं लावून द्या. आणि ते वाळल्यानंतर त्याला जमिनीत गाडा म्हणजे वाळल्यानंतर फक्त त्याला पाला जमिनीत फेकायचा आहे. ते डांगळा तोडून, बारीक डांगा तोडून फेकून द्या. त्या रोटावेटर करा. तर तुमच्या जमिनीत तुम्हाला अंदाज नाही येणार की किती शेणखत, म्हणजे किती शेणखत टाकल्यानंतर तेवढं ऑर्गॅनिक कार्बन तयार होते जेवढं तुम्ही हे पीक जमिनीत गाडल्यानं होते. तर जवळपास 3 टन एवढं कुजलेलं शेणखत, पहा मी शेणखत नाही म्हणत आहोत, कुजलेलं शेणखत, 3 टन कुजलेलं शेणखत म्हणजे जवळपास 10 टन साधं शेणखत, म्हणजे विदाऊट कुजलेलं शेणखत. कुजलेलं शेणखत 3 टन शेणखत जेवढं अन्नद्रव्य तुमच्या जमिनीला पुरवते, तेवढं अन्नद्रव्य बोरू, ढेंचा, ताग, गवार किंवा उडीद हे पिकं तुमच्या जमिनीला पुरवतात. त्यामुळे तुमचं उत्पादन निश्चित वाढते. आता तुम्ही म्हणा मग साहेब आता होते कसं, याच्यात कधी कधी काय होऊ शकते की ज्याही वेळेस आपण ह्या गोष्टी करतो फायदा होतो. म्हणजे हे आता करायचं आहे, पहा वेळ कधी आहे ती करायची वेळ आहे आता. आता आणून पेरून द्या, फक्त 45 दिवसात ते पीक येते. आणि 45 दिवसानंतर पुढच्या वर्षी तुम्ही जे पीक तिथं टाकाल, कापूस जर असला, जिथं मी सांगितलं की 100 बोंड्या लागायला 10,000 रुपये खर्च होतो, तिथं तुम्हाला 100 बोंड्या लागायला फक्त 5,000 खर्च. तुम्ही म्हणाल मग आता कसं आहे, माणूस लोभी असते. मग तुम्हाला काय वाटू शकते की साहेब आपण असं करू ना, 150 बोंड्या लावल्या जमत नाही का, हे तर स्वस्तातच झालं, 100 बोंड्या आल्या, मग आपण 150 लावू ना. मग आपण काय करतो, जास्तीचा खर्च आणि जास्तीच्या फवारण्या त्याच्यावर करतो. त्यामुळं आपला खर्च जाते 12-13 हजारावर. आणि शेवटून जे आलेल्या बोंड्या आहे त्याच्यासाठी तुमची बोंडळी टपलेली आहे. बोंडळी येते, मागच्या सर्व बोंड्या खतम करते. आणि मग तुम्ही काय म्हणाल, सर आम्ही सगळा खर्च केला, 13,000 रुपये खर्च आला आणि उत्पादन जेवढं तेवढंच झालं. बरोबर आहे, असं होऊ शकते. म्हणून फक्त तुम्हाला दरवर्षी जेवढं अपेक्षित आहे तेवढंच उत्पादन घ्या. परंतु निश्चित सांगतो तुमचा खर्च कमी होईल. 1 एकरवाल्याचा 5,000, तर 10 एकरवाल्याचा 50,000 एवढा खर्च निश्चित 100% गॅरंटी घेऊन सांगतो. बियाणं कुठे उपलब्ध होईल तुम्ही सरांना भेटून घ्या. सर तुम्हाला कारण केव्हीकेतून आलेले आहे सर, त्यांना त्याची निश्चित माहिती आहे कुठून ते उपलब्ध होईल आणि 1,000 रुपयाच्या वर त्याचा खर्च येणार नाही, ही मी निश्चित गॅरंटी घेतो. तर मंडळी जास्त वेळ न घेता आता मी जे बोललो ह्या सगळ्या बाबी तुम्ही एका तरी शेतकऱ्यांना करून पाहावं अशी माझी इच्छा आहे. आणि हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल, मोबाईल सगळ्यांकडे आहे, मोबाईल आहे, मोबाईलवर युट्यूबवर ऍग्री पॉवर नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा प्रत्येक येणारा व्हिडिओ हा तुम्हाला तिथं मिळेल. आणि आता हे तर फक्त एकच विषय झाला, असे भरपूर सारे विषय, डीएपी घरच्या घरी कसं तयार करायचं म्हणजे कमी खर्चात, जे 14,1500 रुपयात मिळतं ते फक्त 1,000-1,100 रुपयात कसं तयार होतं, त्यानंतर 10,000-26,000 रुपयात कसं तयार होतं, ह्या सगळ्या असे व्हिडिओ त्यामध्ये टाकलेले आहे मी.
आणि बाकी टेक्निकल बाबी मी त्यात देत असतो. मंडळी, हा जर माझा व्हिडिओ आवडला, सॉरी तर तर हा जर विषय आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून म्हणतो, लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ऍग्री पॉवर. धन्यवाद. आणि इथं आयोजकांनी मला आज इथं बोलावलं आणि मला जी संधी दिली की तुमच्यासारख्या थोर लोकांसमोर मला बोलण्याची, म्हणजे माझे 2 शब्द, कारण तुम्ही वडीलधारे आहात, माझे 2 बोबडे शब्द, म्हणजे लहान लेकरू तुमचं जसं असते की बाबा म्हणते मला ते बरोबर आहे ना, तुम्हाला वाटतं की नाही माझं पोरगं मोठं झालं बरोबर बोलू लागलं, तर तुम्हाला जर तसं वाटलं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि भाऊंनी मला इथं बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी भाऊंचे आभार मानतो. धन्यवाद. सचिन इंगोले साहेब ऍग्री पॉवर संस्थापक यांनी अमोल असं मार्गदर्शन केलं. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, हवामान अभ्यासक तज्ञ